नमस्कार. मला ना गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट खूप जाणवतीये. आपल्यापैकी अनेक जण म्हणजे अगदी मी सुद्धा एका विचित्र चक्रात अडकल्यासारखं वाटतंय. दिवसाची सुरुवातच मुळात थकव्याने होते, मग दिवसभर एक प्रकारची चिडचिड, अस्वस्थता, आणि रात्री जेव्हा वाटतं की चला आता आराम करूया, तेव्हा डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं. झोपच लागत नाही. आपण याला सरळ सरळ स्ट्रेस किंवा बर्नआउट असं नाव देतो, आणि ते खरंही आहे. पण मला एक प्रश्न पडतो की हे सगळं फक्त आपल्या डोक्यातून येतंय का, म्हणजे मानसिक ताण, की यामागे आपल्या शरीरातली, आपल्या ताटातली एखादी कमतरता असू शकते? खूपच महत्त्वाचा आणि खरं तर मूळ प्रश्न आहे. कारण आपण अनेकदा काय करतो, या लक्षणांना फक्त मानसिक समजून दुर्लक्ष करतो. पण आपलं शरीर आणि मन ह्या काही दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. त्या एकाच गाडीची दोन चाकं आहेत. बरोबर. एका चाकात हवा कमी असेल तर गाडी नीट चालणार नाही, बरोबर? अगदी बरोबर. अनेकदा आपल्या मनाच्या अवस्थेचं मूळ ते आपल्या शरीरातल्या एखाद्या पोषक तत्वाच्या कमतरतेत दडलेलं असतं, आणि तिकडे आपल्या लक्षात जात नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण यावरच सखोल चर्चा करणार आहोत. स्रोतांमधून एक खूपच इंटरेस्टिंग धागा समोर आलाय. तो एका अशा खनिजाबद्दल आहे ज्याला अनेकदा अंडररेटेड समजलं जातं, म्हणजे दुर्लक्षित. पण तेच खनिज या सगळ्या समस्यांवरचं उत्तर असू शकतं, आणि ते आहे मॅग्नेशियम. आता हे ऐकायला साधं वाटेल, पण या स्रोतांनुसार तुम्ही विचार करा, आपल्या शरीरात 300 पेक्षा जास्त केमिकल रिॲक्शन्स अशा आहेत ज्या मॅग्नेशियम शिवाय होऊ शकत नाहीत. 300 पेक्षा जास्त? हो. आज आपण याच स्रोतांच्या आधारे मॅग्नेशियमचा आपल्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो हे आधुनिक विज्ञान आणि आपला हजारो वर्षे जुना आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. चला तर मग इथूनच सुरुवात करूया. एक साधंसं खनिज ते आपल्या मेंदूवर आणि आपल्या मूडवर इतका खोलवर परिणाम कसं काय करू शकतं, यामागची वैज्ञानिक बाजू काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया का? नक्कीच. आणि याची प्रक्रिया खूपच आकर्षक आहे, माहितीये. असं समजा की आपला मेंदू एक अत्यंत गुंतागुंतीचं कम्युनिकेशन नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये संदेश इकडून तिकडे पाठवण्यासाठी त्याला आपण न्यूरोट्रान्समीटर म्हणतो. ते केमिकल मेसेंजर्स असतात. आता यातले काही मेसेंजर्स आपल्याला उत्तेजित करतात, तर काही आपल्याला शांत करतात. मॅग्नेशियमचं मुख्य काम आहे ते ह्या शांत करणाऱ्या टीमला मदत करणं. यात दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत, सेरोटोनिन आणि गाबा, म्हणजे GABA. गाबा. हे नाव मी ऐकलं आहे, पण याचं नेमकं काम काय आहे? गाबा म्हणजे तुम्ही त्याला आपल्या मेंदूची ब्रेक पेडल प्रणाली समजू शकता. जेव्हा मेंदूत विचारांचा वेग खूप वाढतो, अस्वस्थता वाढते, तेव्हा गाबा हे ब्रेक दाबून ती अनावश्यक क्रियाशीलता कमी करतं, आणि त्यामुळे आपल्याला शांत, रिलॅक्स वाटतं. मॅग्नेशियम काय करतं तर ते या गाबाच्या रिसेप्टर्सना अधिक प्रभावीपणे काम करायला मदत करतं. म्हणजे मॅग्नेशियममुळे मेंदूचे ब्रेक्स अधिक उत्तम लागतात, असं म्हणूया. वाह. म्हणजे जर शरीरात मॅग्नेशियमची पातळी कमी असेल तर जणू काही मेंदूची ब्रेकिंग सिस्टीमच कमकुवत होते. त्यामुळेच कदाचित ती सततची अस्वस्थता आणि विचारांची गर्दी जाणवत असावी. हे तर खूपच लॉजिकल स्पष्टीकरण आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच एका संशोधनात जे आपल्या स्रोतांमध्ये आहे त्यात मॅग्नेशियमला दी ओरिजिनल चिल पिल असं म्हटलं आहे. दी ओरिजिनल चिल पिल? हो, हा शब्दप्रयोग अगदी फिट बसतो. कारण ते नैसर्गिकरित्या चिंता कमी करतं आणि मज्जासंस्थेला शांत करून आराम देतं. आणि यात एक दुष्टचक्रही आहे. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपलं शरीर जास्त मॅग्नेशियम वापरतं आणि ते शरीराबाहेरही टाकलं जातं. त्यामुळे तणावात मॅग्नेशियमची गरज आणखी वाढते, आणि त्याची कमतरता झाली की आपण तणावाला आणखी बळी पडतो. हे झालं मनाच्या शांतीबद्दल. पण तुम्ही मेंदूच्या ब्रेक पेडल प्रणालीचा उल्लेख केलात, आणि मला वाटतं ब्रेकची सगळ्यात जास्त गरज रात्री झोपताना लागते. अनेक जण अंथरुणावर पडल्यावर मेंदू बंदच करू शकत नाहीत. या स्रोतांमध्ये मॅग्नेशियम आणि झोपेच्या संबंधावर बराच भर दिला आहे. हो, आणि तो संबंध अगदी थेट आहे. खरं तर ही काही वेगळी प्रक्रिया नाहीये. आपण आत्ता जी गाबाच्या ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोललो ना, तीच प्रणाली झोपेसाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसा ती आपल्याला शांत ठेवते आणि रात्री तीच आपल्याला झोपेच्या अवस्थेत घेऊन जाते. पण या पलीकडे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, आणि ते कॉर्टिसोल या हॉर्मोनशी संबंधित आहे. कॉर्टिसॉल म्हणजे तो स्ट्रेस हॉर्मोन ना? मी असं ऐकलंय की तो आपल्याला सतर्क ठेवतो. मग त्याचा आणि झोपेचा काय संबंध? तुम्ही बरोबर आहात. कॉर्टिसॉल आपल्याला सतर्क ठेवतो. दिवसा त्याची पातळी जास्त असते, पण रात्री ती नैसर्गिकरित्या कमी व्हायला हवी. तेव्हाच शरीर झोपेची तयारी करू शकतं.
पण जेव्हा आपण दिवसभर तणावाखाली असतो तेव्हा रात्रीसुद्धा कॉर्टिसॉलची पातळी वाढलेलीच राहते. त्यामुळे शरीर फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये अडकून राहतं. अच्छा. आणि अशा अवस्थेत शांत झोप लागणं जवळजवळ अशक्य असतं. मॅग्नेशियम इथे खूप महत्वाची भूमिका बजावतं. ते या वाढलेल्या कॉर्टिसॉलच्या पातळीला नियंत्रित करतं, कमी करतं आणि त्यामुळे दिवसभराचा ताण कमी होऊन रात्री शांत झोप लागण्यास मदत होते. म्हणजे मॅग्नेशियम एकाच वेळी 2 पातळ्यांवर काम करतं. एकीकडे मेंदूला शांत करणाऱ्या गाबाला मदत करतं आणि दुसरीकडे तणाव वाढवणाऱ्या कॉर्टिसॉलला आवर घालतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच एका अभ्यासात ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे असं दिसून आलं की ज्या ज्येष्ठ व्यक्तींना प्राथमिक निद्रानाशाचा त्रास होता, म्हणजे प्रायमरी इन्सोम्निया, त्यांना मॅग्नेशियम सप्लिमेंट्स दिल्यावर त्यांच्या झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता या दोन्हीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. आधुनिक विज्ञानाची ही स्पष्टीकरण ऐकून खूप गोष्टी स्पष्ट होतात. पण हे सगळं ऐकताना मला असं वाटतंय की अन्नातून मज्जासंस्थेला शांत करण्याची ही कल्पना खूप नैसर्गिक पारंपरिक वाटते. मला आठवतंय आजी म्हणायची की रात्री झोपण्यापूर्वी काही विशिष्ट पदार्थ खा, शांत झोप लागते. यावरून मनात येते की आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये म्हणजे आयुर्वेदात असा काही विचार आहे का, जरी त्यांनी त्याला मॅग्नेशियम असं नाव दिलं नसलं तरी? तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला आहे. हीच तर या सगळ्या चर्चेतली सगळ्यात रंजक गोष्ट आहे. आयुर्वेदात मॅग्नेशियम हा रेणू किंवा गाबा हा न्यूरोट्रान्समीटर असे शब्द नाहीयेत. कारण आयुर्वेदाचा दृष्टिकोन रेणू आधारित नाहीये, तो गुणधर्म आधारित आहे. आयुर्वेद पदार्थांचं वर्गीकरण त्यांच्या गुणधर्मांवरून आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांवरून करतो. याला गुण कर्म म्हणतात. आयुर्वेदानुसार चिंता, अस्वस्थता, निद्रानाश ही जी लक्षणं आहेत ना, ती वात दोषाच्या असंतुलनामुळे होतात. वात दोष हा आपल्या शरीरातील हालचाल, मज्जासंस्थेचं कार्य आणि मनाची चंचलता याच्याशी संबंधित आहे. अच्छा, म्हणजे वात वाढला की मन अस्थिर होतं. हं, मग आयुर्वेदानुसार यावर उपाय काय? उपाय म्हणजे असे पदार्थ आहारात समाविष्ट करणे जे वातशामक आहेत, म्हणजेच वात दोषाला शांत करणारे आहेत. आणि गंमत म्हणजे ज्या पदार्थांना आयुर्वेद वातशामक आणि मनशामक म्हणजे मनाला शांत करणारे म्हणतो, तेच पदार्थ आजच्या विज्ञानानुसार मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. हे खूपच आकर्षक आहे. काही ठोस उदाहरणं देता येतील का जी आपल्या स्रोतांमध्ये नमूद आहेत? हो, नक्कीच. काही उत्तम उदाहरणं आहेत. पहिलं म्हणजे तीळ. चरक संहितेमध्ये तिळाचं वर्णन बल्य म्हणजे शक्ती देणारे आणि स्निग्ध म्हणजे शरीराला मऊपणा देणारे असं केले. हे गुणधर्म वातदोषाच्या कोरड्या आणि हलक्या स्वभावाला संतुलित करतात, ज्यामुळे मज्जासंस्थेला स्थिरता मिळते. आणि आज आपल्याला माहिती आहे की तीळ मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्सचा खजिना आहे. हो ना. दुसरं उदाहरण म्हणजे मूग. भाव प्रकाश निघंटुनुसार मूग हे लघु म्हणजे पचायला हलके आणि वात पित्त शामक आहेत. ते शरीराला ताकद देतात पण मनाला उत्तेजित करत नाहीत. त्यामुळे शांतता टिकून राहते. आणि पालेभाज्यांबद्दल काय? कारण विज्ञान सांगतं की त्या मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. अगदी. आयुर्वेदात पालेभाज्यांना शाक म्हणतात. चरक संहितेत स्थिर मनस म्हणजे स्थिर मनासाठी पालेभाज्यांच्या संतुलित सेवनावर खूप भर दिला आहे, विशेषतः हिरव्या पालेभाज्या. यामागचं आजचं विज्ञान असं आहे की वनस्पतींमधला जो हिरवा रंग असतो ना, तो क्लोरोफिल नावाच्या रेणूमुळे येतो आणि त्या क्लोरोफिलच्या केंद्रस्थानी मॅग्नेशियमचा एक अणू असतो. अरे वा. म्हणजे जिथे जिथे गडद हिरवा रंग तिथे तिथे मॅग्नेशियम असण्याची शक्यता जास्त. थांबा एक मिनिट. तुम्ही तीळ, मूग आणि पालेभाज्या म्हणालात. अरे, हे तर आपल्या रोजच्या पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणाचा अविभाज्य भाग आहे की. तिळाची चटणी, मुगाचं वरण, पालेभाजी, म्हणजे हे ज्ञान नकळतपणे आपल्या ताटात आधीपासूनच होतं, फक्त आपल्याला त्यामागचं विज्ञान माहीत नव्हतं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हा निव्वळ योगायोग नाही. हे असं दर्शवतं की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांच्या निरीक्षणातून एक प्रकारचं अन्न औषधशास्त्र विकसित केलं होतं. त्यांना मॅग्नेशियम हा रेणू माहीत नव्हता, पण त्यांना तिळाचा किंवा पालकाचा अस्वस्थ मनावर होणारा परिणाम नक्कीच माहीत होता. आजचं विज्ञान फक्त त्या प्राचीन ज्ञानाला आण्विक पातळीवरचं स्पष्टीकरण देत आहे. दोन्ही शास्त्र वेगवेगळ्या मार्गांनी एकाच सत्यापर्यंत पोहोचत आहेत. हे खरंच अविश्वसनीय आहे. या ज्ञानाचा संगम प्रत्यक्ष जीवनात कसा करायचा, हा आता माझ्या मनात पुढचा प्रश्न येतोय.
समजा ऐकणाऱ्यांपैकी कोणालाही लक्षणं जाणवत असतील आणि त्यांना आहारात बदल करायचा असेल तर सुरुवात कुठून करावी? रोजच्या आहारात मॅग्नेशियम साधारणपणे किती प्रमाणात घ्यायला हवं आणि सप्लिमेंट्स घेणं योग्य आहे की नैसर्गिक स्रोतांवरच भर द्यावा? हा अत्यंत व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या स्रोतांमध्ये दिलेल्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMRच्या 2020च्या मार्गदर्शक तत्वांनुसार एका प्रौढ पुरुषाला दररोज साधारणपणे 340 मिलीग्राम आणि प्रौढ स्त्रीला 310 मिलीग्राम मॅग्नेशियमची गरज असते. गरोदरपणात आणि स्तनपानाच्या काळात ही गरज थोडी वाढते. आणि हे प्रमाण नैसर्गिक पदार्थांमधनं मिळवणं कितपत सोपं आहे? सुदैवाने हे फारसं अवघड नाही. मॅग्नेशियम अनेक नैसर्गिक पदार्थांमध्ये सहज उपलब्ध आहे. आपण हिरव्या पालेभाज्यांबद्दल बोललोच, विशेषतः पालक, मेथी, चाकवत. याशिवाय बदाम, काजू, अक्रोड यांसारखा सुकामेवा, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया हे तर मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. हो. कडधान्यांमध्ये राजमा, चणे, मूग यातही ते चांगल्या प्रमाणात मिळतं. फळांमध्ये केळी आणि अव्होकॅडोमध्ये आहे. आणि सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे 70% पेक्षा जास्त कोको असलेल्या डार्क चॉकलेटमध्येही भरपूर मॅग्नेशियम असतं. सप्लिमेंट्स बद्दल बोलला नाहीत. अनेकदा लोक थेट गोळ्या घेण्याचा विचार करतात. त्याबद्दल काही माहिती आहे का? हो, यावर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. नैसर्गिक पदार्थांमधनं मिळणारं मॅग्नेशियम हे एकटं येत नाही. त्याच्यासोबत इतर जीवनसत्व, खनिज, फायबर असे घटक येतात जे त्याच्या शोषणाला मदत करतात. याला सिनर्जी म्हणतात. अच्छा. सप्लिमेंट्सची गरज काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीत किंवा तीव्र कमतरता असेल तरच, आणि तीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच भासू शकते. पण सर्वसामान्य परिस्थितीत संतुलित आहारातून मॅग्नेशियमची गरज पूर्ण करणं हाच सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग आहे. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचा सार काय? माझ्यासाठी तरी सगळ्यात मोठा बोध हा आहे की जेव्हा आपल्याला थकवा, चिडचिड किंवा अस्वस्थता जाणवते तेव्हा त्याला फक्त मानसिक ताण किंवा आजचा दिवसच खराब आहे असं म्हणून सोडून देण्याऐवजी एकदा आपल्या ताटाकडे बघायला हवं. आपण स्वतःला विचारायला हवं की माझ्या ताटात काय कमी आहे. आपलं ताट आपल्या मनाचा आरसा असू शकतं. अगदी अचूक. अन्न हे फक्त शरीर चालवण्याचं इंधन नाहीये. ते आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी एक प्रकारची माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. मॅग्नेशियम सारखा एक छोटासा खनिज घटक आपल्या भावनिक संतुलनावर आणि मानसिक आरोग्यावर किती मोठा प्रभाव टाकू शकतो हे ह्या सगळ्या स्रोतांमधून स्पष्ट होतं. पुढच्या वेळी जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा एखाद्या गोळीचा विचार करण्याआधी मूठभर बदाम खाऊन किंवा आहारात पालेभाजीचा समावेश करून बघायला काय हरकत आहे? हा एक छोटासा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेद वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या भाषांमध्ये पण एकाच सत्यापर्यंत पोहोचतात. अन्न ही केवळ ऊर्जा नाही, तर ते एक औषध आहे जे आपलं मन आणि शरीर दोन्ही संतुलित ठेवतं. जाता जाता एक विचार सोडून जातो. आज आपण मॅग्नेशियमच्या निमित्ताने पाहिलं की विज्ञानाने आपल्या पारंपरिक थाळीत लपलेल्या ज्ञानाला कसा दुजोरा दिला. यावरून मनात येतं की आपल्या पारंपरिक भारतीय आहारात अशा अजून कितीतरी गोष्टी लपलेल्या असतील ज्यांचं महत्त्व आजचं विज्ञान आपल्याला नव्याने पटवून देत आहे. आपल्या ताटात दडलेले असे कोणते प्राचीन पौष्टिक रहस्य असतील जे पुन्हा एकदा शोधण्याची वाट पाहत आहेत? याचा विचार नक्की करा.